नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं चटपटीत आंबट गोड तिखट असं लोणचं करणार आहे। खास औषधी गुणधर्म असलेल्या ईडलिंबाचं लोणचं करणार आहे। याला ईडलिंबू किंवा गडलिंबू सुद्धा म्हटले जाते। आता हे लिंबू खूप मोठ्या आकाराचं असते। आता तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकतात किती मोठ्या आकाराचं हे लिंबू आहे। तर मी 2 लिंबाचं लोणचं करणार आहे। आता हे लिंबू आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि पुसून घ्यायचे आहे, म्हणजे पाणी अजिबात राहता कामा नये। आता हे लिंबू आपल्याला चिरून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात एकही बी मध्ये नाही आहे। छान असे आपल्या हव्या त्या आकारामध्ये आपल्याला हे चिरून घ्यायचं आहे। खूप छोट्या छोट्या फोडी केलेल्या आहे मी, जास्त मोठ्या केलेल्या नाही, कारण याची साल खूप जास्त जाड असते, तर मुरवत ठेवायला खूप वेळ लागतो। आणि हे लोणचं आपण गॅसवर न शिजवताच आपल्याला करायचं आहे। कसं करायचं हे मी पुढे सांगणारच आहे। तर छान छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या, त्यावरती जाड मीठ टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं, नंतर तिखट टाकायचं, तिखट आवडीनुसार टाकायचं आहे। आता इथं मी जाड मिठाचाच वापर केलेला आहे, कारण लोणच्याला जर तुम्ही जाड मिठाचा वापर केला तर लोणचं लवकर काळं पडत नाही, खूप छान लालसरच राहते। आता स्वच्छ असलेली काचेची बरणी घ्यायची आहे। प्लास्टिकच्या बरणीचा वापर अजिबात करायचा नाही, काचेचीच बरणी आपल्याला वापरायची आहे। बरणी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, पुसून घेतलेली आहे, आणि त्यामध्ये हे लोणचं भरून घ्यायचं आहे। आणि नंतर कापड लावायचा आणि त्याला रबर लावून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही याला धागासुद्धा बांधू शकतात। आता हे लोणचं छान आपल्याला उन्हामध्येच मुरवत ठेवायचं आहे, म्हणून मी गॅसवर शिजवलेलं नाही, कारण हे उन्हामध्येच आपल्याला मुरवत ठेवायचं आहे। आता 3 दिवसानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे। तर बघा, 3 दिवसानंतर हे लोणचं थोडं खाली म्हणजे बसलेलं आहे, आणि जे जाड मीठ टाकलेलं होतं त्याचंसुद्धा पाणी झालेलं आहे, कारण हे रोज आपल्याला उन्हामध्ये ठेवायचं असतं आणि संध्याकाळी हे आतमध्ये आणायचं। आता या लोणच्यामध्ये मी गुळाचा वापर केलेला आहे। तुम्ही गुळाऐवजी साखरही वापरली तरीसुद्धा चालेल, पण खरं सांगायचं झालं तर हे लिंबू खूप औषधी गुणधर्मयुक्त आहे, तर तुम्ही गुळाचा वापर केला तर याचा खूप जास्त फायदा होईल। खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आता गूळ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, आणि आता बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स करून झालं की याला कापड लावायचा, आणि नंतर आपल्याला रबर लावून घ्यायचं आहे, किंवा दोरासुद्धा तुम्ही बांधू शकतात। आता हे आपल्याला रोज उन्हामध्ये ठेवायचं, आणि या लिंबूची साल खूप जास्त जाड असते, तर याला उन्हामध्ये मुरवत ठेवायला खूप जास्त दिवस लागतात। आता हे लोणचं मला उन्हामध्ये मुरवत ठेवायला 15 ते 16 दिवस लागलेले होते, कारण की लिंबाची साल मी अगोदरच सांगितलं खूप जास्त जाड असते। तर बघा छान रसरशीत असं लोणचं तयार झालेलं आहे, आणि सालही तुम्ही बघू शकतात छान ट्रान्सपरंट दिसत आहे। यावरून ओळखायचं की आपलं लोणचं अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे। तुम्हाला जर ईडलिंबू कुठे मिळत असतील तर अशा प्रकारे लोणचं नक्की ट्राय करा, कारण हे लोणचं खूप औषधी गुणधर्मयुक्त आहे। पोटाचे विकार असतील, पित्ताचा त्रास असेल, किंवा किडनी स्टोन असेल, त्याच्यासाठी खूप औषधीचं काम करतं। हे लोणचं तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकतात, कारण यामध्ये फक्त लिंबू, तिखट, मीठ आणि गुळाचा वापर केलेला आहे, तर हे लोणचं उपवासाला सुद्धा चालते। जर तुम्हाला हे ईडलिंबू जर मिळाले तर तुमच्याकडून असे खाल्ले जाणार नाही, पण रोज जेवणामध्ये तुम्ही हे खाऊ शकतात, जर अशा प्रकारे जर तुम्ही लोणचं केलं तर। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।